नमस्कार, मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स. आज मी आपल्याबरोबर मेदूवड्याची रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या वहिनींनी मेदूवडा बनवलेला आहे. हा जो मेदूवडा आहे खायला खूपच सुंदर लागतो. त्यासाठी मी 1 किलो उडीद डाळ जी आहे ती 4 ते 5 तास भिजत घातलेली आहे. ती 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून मग भिजत घालायची आहे डाळ. 4 ते 5 तास भिजल्यानंतर डाळ जी आहे ती आपल्याला अशी वाटून घ्यायची आहे. बारीक करायची नाही आहे जास्त. थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे, कारण वडे केल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते. वाटल्यानंतर 4 तास भिजत घालायचे आहे आपल्याला हे जे मिश्रण वाटलेलं आहे ते. त्यानंतर मग यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला जेवढे वडे बनवायचे आहेत त्या प्रमाणात घेऊ शकता. कांदा, मिरची, मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकर सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा. हे जे मिश्रण आहे ते एकजीव झाल्यानंतर आपल्याला हाताला पाणी लावून मेदूवडा जो आहे तो अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे. मध्ये होल करून एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. डाळ वाटताना अजिबात पाणी घालायचं नाहीये. वडे जे आहेत ते हळूवार अशा प्रकारे सोडून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये. कधी कधी वडे जे आहेत ते तळाला चिकटू शकतात, त्यामुळे हलक्या हाताने हलवून घ्यायचे आहेत. वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. या वड्याबरोबर तुम्ही नारळाची चटणी खाऊ शकता, सांबर खाऊ शकता. सांबर बनवलं आहे माझ्या मम्मीनी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याची रेसिपी नक्की आपल्याला शेअर करेल मी. हे जे वडे आहेत बाहेरून एकदम कुरकुरीत होतात. चहा बरोबर असे वडे पण छान लागतात. चॅनलवर नवीन असाल तर याआधी देखील मी ज्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्याही बघून घेऊ शकता. खूपच सोप्या रेसिपी असतात माझ्या. माझ्या चॅनलवर काही माझ्या रेसिपी आहेत, काही माझी मम्मी बनवते आणि माझ्या वहिनीच्या देखील रेसिपी आहेत. हे जे वडे आहेत ते वहिनीने बनवलेले आहेत.
वडे आपल्याला हाय फ्लेमवर नाही तळायचे, मीडियम फ्लेमवर तळायचे आहेत. हाय फ्लेम जर केली तर ते बाहेरून करपतात आणि आतून कच्चेच राहतात. त्यामुळे मध्ये मध्ये आलटून पलटून वडे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. जर आपण अशा पद्धतीने वडे बनवले, ज्यांना वडे बनवता येत नाहीत त्यांनाही जमतील. नक्की ट्राय करून बघा आपण. हे बघा, आपले वडे जे आहेत ते गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. वडे झालेले आहेत आपले तयार. रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.